नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। लास्ट वीकमध्ये मी जो देवीच्या आरत्यांचा शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता, त्यात भरपूर आपल्या मैत्रिणींनी याचं डिटेल व्हिडिओ बद्दल कमेंट केली होती। सो आज तोच व्हिडिओ शेअर करत आहे। आता ज्या दिवशी सण असेल, देवांचा उत्सव असेल, त्या दिवशी घरातील वातावरण हे खूप छान आनंदी उत्साही असतं। मी देखील सकाळी लवकर उठले आणि स्वतःचं आवरून घेतलं, घर अंगण छान झाडून घेतलं। आता आज असतो तो म्हणजे पुरणाचा स्वयंपाक, म्हणून पुरणाच्या स्वयंपाकासाठीची जी काही पूर्वतयारी आहे ती मी आधी करून घेते आहे। जसं की खीरचे तांदूळ भाजायचे होते, आमटीसाठी कांदा खोबरं भाजून घ्यायचं होतं, पुरणसाठीची जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती देखील शिजवायला ठेवायची होती। तर ही डाळ आहे ती देखील मी आधी भिजत घातली होती अर्धा तास, आणि आता कुकरला लावून अगदी 5 ते 6 शिट्ट्या घेऊन घेईल, म्हणजे अगदी छान मऊ शिजून जाईल आपली डाळ। सोबतच स्वतःसाठी चहा देखील ठेवून घेतला, म्हणजे आपली पण मॉर्निंग एकदम फ्रेश होणार। आता पुरणाच्या स्वयंपाकाची ही काही तयारी झाली तर आपली जवळपास 40 ते 50% कामे झालेली असतात। काही पूर्वतयारी मी आदल्या दिवशीच करून घेतली होती। लसूण सोलून घेतला होता, आणि पुरणपोळीसाठीची जी कणिक असते तर त्याचं देखील वस्त्रगाळ करायचं असतं, तर ते देखील मी आदल्या दिवशी करून घेतलं होतं। पण कोथिंबीर मात्र स्वच्छ करायची राहिली होती, तर आता जेवढी लागणार आहे तेवढी कोथिंबीर स्वच्छ करून घेते, बाकीची फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेला बाकीची कोथिंबीर मी स्वच्छ करून घेईल। आता वरणसाठीची जी डाळ आहे ती पण मला शिजवायची होती, तर लहान कुकरमध्ये डाळ देखील शिजवायला ठेवली। त्यानंतर कांदा खोबरं भाजून झालं, त्याला एका छोट्या डिशमध्ये काढून थंड करायला ठेवलं। लगेचच किचन ओटा पण स्वच्छ करून घेतला। अधूनमधून स्वच्छ करत राहिलो की लास्टला स्वयंपाक झाल्यावर क्लिनिंगसाठी जास्त वेळ आपल्याला द्यावा लागत नाही। दुसरीकडे देवपूजा देखील करायची होती, पण त्याआधी उंबरठा स्वच्छ धुवून घेतला, कारण आज मला हळदीचं लेपन पण करायचं होतं। अंगण पण मी स्वच्छ धुवून घेतलं, झाडांना पाणी द्यायचं होतं। सो अशी सर्व क्लिनिंगची कामं करून घेतली, कपडे मशीनला लावून घेतले। आता अंगणातील पाणी सुकतं तोवर मी देवपूजा करून घेते। आज आरत्या लावायच्या आहेत, म्हणून छान अभ्यंग पावडर लावून देवांची आंघोळ केली। त्यानंतर पंचामृतने अभिषेक पण करून घेतला, धूप दीपने ओवाळून घेतलं, फुलं वाहिली। काल मार्केटमध्ये आम्हाला ही गुलाबाची फुलं अगदी स्वस्तात मिळाली, मग ह्यावेळी पूजेसाठी मी गुलाबाची फुलंच घेतली। पिवळ्या रंगाच्या आसनावर लाल गुलाबी फुलं खूप छान उठून दिसतायत। देवपूजा झाल्यानंतर लगेचच उंबरठ्याची पूजा देखील करून घेतली, हळदीचं लेपन करून घेतलं, दारात छान रांगोळी काढून घेतली, आणि दारात देखील एक दिवा लावून घेतला। तर अशी सर्व कामं झाली। त्यानंतर मग स्वयंपाकासोबत बाकीची साईडची कामं पण मी करत जात होती। जसं की तुम्हाला सांगितलं, पाणी देखील आलं होतं, आणि मुलगी पण त्याच वेळेला उठली। सो मुलं उठली की थोडा वेळ क्रँकी होतच असतात, तर माझी मुलगी देखील तशीच आहे। तिला थोडा वेळ दिला, तिला फ्रेश केलं, आणि त्यानंतर मग सकाळचा चहा नाश्ता बनवून घेतला। सर्व चहा नाश्ता झाल्यानंतर मग खीर, आमटी आणि पुरण जे शिजलं होतं तर त्याच्यात देखील गूळ टाकून पुरण बनवून घेतलं, पुरण वाटून देखील घेतलं। हे सगळ्या क्लिप्स काही मी तुमच्यासोबत शेअर केल्या नाही, कारण याआधी देखील मी पुरणाच्या स्वयंपाकाच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। व्हिडिओ जास्त लॉंग नको व्हायला, त्यासाठी मी काही क्लिप्स अवॉइड केल्या। आता जे मोठ्या भांड्यांमधली डाळ आमटी होती तर ती छोट्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतली, आणि ही सर्व मोठी भांडी, चहा नाश्त्याची भांडी, ही सर्व आधी आवरून घेते, म्हणजे किचनमध्ये जास्त पसारा होणार नाही आणि किचन देखील आपलं स्वच्छ होईल। आता सगळं झाल्यानंतर किचन स्वच्छ करून घेतलं, आणि त्यानंतर मग पुरणपोळी बनवून घेते। सगळ्या पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या, आणि लास्टला मग माझं फक्त तळणचं काम बाकी होतं, आणि आरत्या ज्या आपल्याला घडवायच्या होत्या तर त्या बाकी होत्या।
आरत्यांबद्दलची माहिती सांगायची म्हणजे ह्या आरत्या वर्षातून 3 वेळेस ह्या आरत्या वर्षातून 3दा चैत्र, श्रावण आणि माव महिन्यात लावतात. प्रत्येक घरात लावण्याची तिथी वेगवेगळी असते. आपल्या घरातील कुळदेवी आपल्या परंपरानुसार काही घरांमध्ये अष्टमी, नवमीला या आरत्या लावतात, तर काही घरांमध्ये चौदस किंवा पौर्णिमेला लावतात. आता माझ्या सासरी चौदसला लावतात. तर आपल्या घरातील कुळदेवी आणि परंपरेनुसार आपण हे लावत असतो. आरत्यांचे दिवे बनवण्या अगोदर इथे मी पुरणपोळ्याच करून घेत आहे, कारण हल्ली ऊन इतकं वाढलं आहे की जसं जसं वेळ वाढतो तसं तसं प्रचंड उकडायला लागतं आणि आरत्यांची कणिक मळून दिवे करण्यापर्यंत पुन्हा अर्धा तास जातो. म्हणून आधी पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग आरत्या बनवून घेते. आता ह्या दिवशी आरत्या आणि नैवेद्यासाठी जे काही गहू असतात तर ते आपण सेपरेट दळून घ्यायचे असतात आणि त्याच पिठापासून आपण आजचा नैवेद्य आणि आरत्या बनवायच्या असतात. जेवढे आपल्या घरात मेंबर्स आहेत त्यानुसार आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात पंचामृत, दही, दूध, तूप, मध आणि गूळ टाकून ही कणिक मळून घ्यायची आहे. आता मळलेली कणिक मी थोडा वेळ रेस्ट दिला आणि त्यानंतर मग आता या कणकेपासून 15 गोळे तयार केले, 14 दिव्यांसाठी आणि 1 भंडाऱ्यासाठी. त्यानंतर मग उर्वरित पिठापासून आपल्याला 8 खेळणी तयार करायची आहेत, जसे की वेणी, फणी, विट्टी दांडू, सूर्यचंद्र, रवी, दही दुधाचे भांडे. 14 दिवे हे देवीचे 14 स्वरूपांचं प्रतीक असतं आणि 1 भंडारा हे शंकराचे रूप असतं. 15 गोळे जे आपण बनवून ठेवले होते तर त्याचे एक एक करून मी इथे दिवे बनवून घेते आहे आणि लास्टला 1 भंडारा ज्याच्यात आम्ही पुरण भरतो तर पुरण भरून 1 भंडारा बनवून घेईल. आता ह्या सर्व कामांमध्ये लेकीची देखील लोडबोड सुरूच असते. इथे ती देखील दिवा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पहिला दिवा तिचा छान जमला, त्याला मी पुन्हा व्यवस्थित शेप देऊन ठेवला आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने हे दिवे खेळणी बनवून घेतली. आता हे खेळणी आणि दिवे आपल्याला 10 मिनिटसाठी वाफवून घ्यायचे आहे. एका ट्रेमध्ये तेल लावून सगळे रचून घेतले. 10 मिनिटसाठी मग मी वाफवून घेईल. दिवे वाफवून थंड झाले आणि त्यानंतर लास्टला माझे फक्त भात, तळण आणि भजी बाकी होती. तर इकडे मी कुकरमध्ये भात लावून घेतला. लगेचच बाजूला जे कुरडई पापड तळायचं होतं तर ते देखील तळण करून घेतलं. तर अशा पद्धतीने कुरडई पापड तळून घेतले आणि लास्टला भजी पण तळून घेतली. आणि असा सर्व स्वयंपाक माझा इथे झाला होता. त्यानंतर मग नैवेद्याची थाळी तयार केली आणि सोबतच ज्या आरत्या आपण वाफवून घेतल्या होत्या त्या देखील थंड झाल्या. एका मोठ्या परातीत सर्व आरत्या आणि खेळणी रचून घेतली आणि त्यानंतर मग देवघरासमोर आरत्यांची मांडणी करून घेतली. दिव्यामध्ये 2 लांब वात लावायचे असतात आणि तुपाचे ह्या वाती आपण आणि तुपाचे हे दिवे आपण लावत असतो. तर अशा पद्धतीने पुरणाचा नैवेद्य आणि या आरत्यांनी देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर आरती स्तुती आपल्याला म्हणायची असते. अगदी 12-12:30 पर्यंत आपल्याला या आरत्या लावून घ्यायच्या असतात आणि देवाला नैवेद्य देखील दाखवून घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने मी सर्व आरत्या लावून घेतल्या, आरती करून घेतली, स्तुती करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.